खोपोली शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। खोपोली नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची आज सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली। अवघ्या 45 वर्षांच्या मंगेश काळोखे यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत असताना एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली आणि काहीही विचार न करता त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले। हा हल्ला इतका भयानक होता की गंभीर जखमी झालेल्या मंगेश काळोखे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। राज निलेश यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आत्तापर्यंत 10 संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींच्या शोधासाठी तब्बल 8 विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत। जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलीस सध्या युद्धपातळीवर तपास करत आहेत। भरदिवसा घडलेल्या या थरारामुळे खोपोली शहरात सध्या भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे। आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे, जिथे 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवेठार मारलेला आहे। त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली आहे। आमची तपास चालू आहे, आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात। आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सचे माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू। आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती। त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजनमध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे। एकूण 8 टीम याच्यात निर्माण करण्यात आलेली आहे, ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहेत आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे। जमावाला माझं हे आपले माध्यमातून आव्हान आहे की रीतसर फिर्याद याच्यात दाखल करण्यात आलेली आहे। काही आम्हाला याच्यात लीडही मिळालेली आहे। आपण लवकरच आरोपीला अटक करू आणि ते कायदेशीर जे पद्धत आहे कायद्याला त्यांनी हाती घेतला नाही पाहिजे, तसं मी त्यांना आवाहन करते। सध्या खूप प्रिलिमिनरी स्टेज आहे इन्व्हेस्टिगेशनची, त्यामुळे याच्यावरती कॉमेंट करणं बरोबर होणार नाही। अजूनपर्यंत आरोपी अटक नाही आहे, पण लवकरच आपण आरोपी अटक करू। या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि मावळचे खासदार अप्पासाहेब बारणे यांनी खोपोली पोलीस स्टेशनला भेट दिली। त्यांनी रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे यांच्याशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। आमचा मंगेश काळोखे याची जी काय निगृण हत्या, सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय 5-10 लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगृण हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे। जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत, त्यानंतर ज्यांचा पराभव केला, कारण आमचा हा मंगेश ही दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची, त्याची आणि आता पत्नी। आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला, त्यामध्ये शेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खूपच होतं त्यांना कुठेतरी। आणि त्या अनुषंगाने कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिव्हारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगृण हत्या केलेली आहे। आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करविते इकडं सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे। आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांनाच विनंती आहे की जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज जर आपण इथं पाहिलं तर इथं 2-3 हजार लोकांचा मॉब, महिला भगिनी सगळ्या सकाळपासून थांबल्या होत्या। आज मी असेल, आप्पा असतील, आमचे पदाधिकारी कार्यकर्ते सगळ्यांनी येऊन त्यांची आता समज काढली, ते कोण इथं हलायला तयार नव्हते। परंतु
पोलिसांना पण काम करण्यासाठी मिळायला पाहिजे म्हणून करता आम्ही त्यांना सगळ्यांची समज काढली. आता आम्ही बॉडी मंगेशची खालापूरवरनं आता आणतो आहे. त्यानंतर आम्ही सगळे तिथे जातो आहे आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करू. आणि जे आरोपी आहेत आणि आरोपींबरोबर जे इथले पोलीस इन्स्पेक्टर हिरे ह्यांच्याकडून जी काय चूक झालेली आहे, कारण तो ज्या आरोपींचा मित्र आहे हिरे म्हणून असं आता संबोधलं गेलेलं आहे, कारण त्यांच्याकडं काल तक्रार दिली गेली, त्यांनी तक्रार घेतली नाही आहे. कारण आमच्या मंगेशला कळलं होतं की आपल्याला मारण्यासाठी यांची प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे त्या हिरेनी. परंतु हिरे हा त्यांचा मित्र, त्यांच्या पार्टीला बसणं, उठबस करणं, त्यांच्या सगळ्या गोष्टीला, आणि म्हणून करता हिरेवरती पण कारवाई व्हायला पाहिजे असं माझ्या तमाम कार्यकर्ते बंधू भगिनींचं म्हणणं आहे. आणि आमच्या SP मॅडमना पण म्हणणं आहे की ज्या हिरेने हलगर्जीपणा केलेला आहे त्याला त्वरित इथून निलंबित करून ह्याला इथून बदली करून द्यावं अशी आमची विनंती राहील आणि आमच्या मंगेशला न्याय द्यावा. मगाशी जे काय आम्ही सांगितलं ते पोलीस तपासामध्ये होईल, परंतु सुधाकर घारे, भरत भगत आणि ही जी काय मंडळी आहेत, कारण यांच्या जिवारी लागला आमदारकीची पडल्यानंतर आणि खोपोली नगरपालिका हातातून गेल्यामुळे जी काय त्यांच्या जिवारी लागलेले हे मास्टर माइंड आहेत. मगाशी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. तर माझी डिपार्टमेंटला विनंती आहे, जी नावं तुमच्याकडे आलेली आहेत त्याचा योग्य तपास करून कारवाई करावी अशी आमची विनंती आहे. या हत्येशी नाव जोडले गेल्यावर अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की या दुर्दैवी घटनेचा राजकीय फायदा घेण्यासाठी माझे नाव चुकीच्या पद्धतीने गोवले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. आज सकाळी खोपोलीमध्ये जी हत्या झाली ती हत्या भयानक, हृदयाला दुःख देणारी हत्या आहे. मी आज बाहेर गावी आहे. मी आमच्या कर्जतमधील जे जैन समाजाचे सर्व व्यापारी वर्ग आहेत त्यांची राजस्थानमध्ये एक यात्रा असल्यामुळे राजस्थान गुजरातमध्ये त्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी मी सकाळीच घरातून 7 वाजता निघालो. 10चं माझं फ्लाईट होतं. मी सकाळी 7 वाजता निघून 9 वाजता एअरपोर्टला पोहोचलो आणि मी फ्लाईटमध्ये बसल्यानंतर माझा मोबाईल 1-2 तासासाठी बंद होता. नंतर मी फ्लाईटमधून 11 वाजता अहमदाबादला उतरलो. तेव्हा मला कळलं की अशी एक खोपोलीमध्ये घटना घडलेली आहे आणि ती घटना इतकी मनाला दुःख देणारी घटना आहे तर त्या घटनेचा जितका आपण निषेध करू तितका निषेध कमीच आहे. परंतु काही वेळानंतर मला हेही समजलं का तिथे ज्यांनी घटना केली ती घटना खोपोली शहरामध्ये झाली. खोपोली शहरामध्ये होऊन अनेक लोकांची त्यामध्ये नावं घेण्यात आली. त्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी आहे तर त्यामध्ये कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेंनी कुठेतरी बातमी बघितली का तिथे त्यांनी माझंसुद्धा नाव त्या घटनेला जोडलं गेलं. त्यामध्ये त्याचा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी महेंद्र थोरवे या अशा गोष्टी करतोय. मी अगदी मनापासून मी अगदी धार्मिक ठिकाणी आलेलो आहे आणि मी धार्मिक ठिकाणी येऊन मी माझी शपथ घेऊन सांगतोय माझा या घटनेशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. आणि जो मयत व्यक्ती आहे ज्यांच्यावर आज हत्या झाली आहे तो माझा सख्खा जवळचा नातेवाईक आहे आणि त्या माणसावर जी हत्येचं ऐकून मलाच इतकं वाईट वाटलं. ती घटना बघून माझ्या मनाला एकदम दुःख झालेलं आहे. आणि काही वेळानंतर समजलं का बाबा FIR मध्ये तुमचंसुद्धा नाव घेतलेलं आहे आणि महेंद्र थोरवे असतील, संकेत भासे असेल आणि त्यांचा भाऊ मनोहर थोरवे असेल यांनी पोलीस स्टेशनला काहीतरी मोर्चे काढले आणि पोलिसांच्यावर दबाव टाकण्याचं काम केलं आणि माझं नाव आणि भरत भगत यांचं नाव घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना कदाचित हे केलं असेल. आणि मला कर्जत असेल रायगडच्या पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. विशेषतः रायगडच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्यावर विश्वास आहे आणि न्यायदेवतावर विश्वास आहे. मी असं कधीही चुकीचं असं घाणेरडं काम मी कधी करणार नाही आणि केलं असेल तर पोलिसांनी त्याची कठोर चौकशी करावी आणि जे कोणी आरोपी या गुन्ह्यामध्ये असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा माझी स्वतःची मागणी आहे. आणि मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो जेव्हा तुम्हाला तपासासाठी माझी गरज लागेल तेव्हा मी आपल्या इथे हजर राहून आपल्या तपासाला मी स्वतः हजर राहील आणि मी आपल्या समोर येण्याचं मी काम करीन. मी या माध्यमातून ज्या कुटुंबावरती प्रसंग ओढवला आहे त्या कुटुंबाला मी त्यांच्या दुःखामध्ये मी स्वतः सामील आहे. माझे सख्खे नातेवाईक ते आहेत आणि मी माझ्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो
माझ्या नातेवाईकांना सांगू इच्छितो, माझ्या मित्रमंडळीला सांगू इच्छितो, हे जो प्रसंग आपल्यावर ओढवलेला आहे, ह्या प्रसंगाला आपण सर्वांनी संयमाने सामोरं जावं. आपला पोलीस प्रशासनावर आणि न्यायदेवतेवर विश्वास आहे. आपण आलेला प्रसंग नक्कीच त्याच्यावर आपण योग्य ते मार्ग काढू आणि पोलीस प्रशासन असेल आणि न्यायदेवता असेल हे आपल्याला मदत करतील असा मला विश्वास आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.